विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरामध्ये खळबळ उडवून दिलेली होती आणि त्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी नागपूरमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आलेली होती आणि ही 2 माणसं आपल्याला विधानसभेच्या 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी सुद्धा देत होते, असं गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलेला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे आता मत चोरीच्या आरोपांचं गांभीर्य आता आणखी वाढलेलं आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। सोबतच त्यावेळी आपल्याला निवडणूक आयोगाविषयी मनामध्ये कोणताही संशय नव्हता। राजकारणात असे लोक येत असतात, भेटत असतात, त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असंही पवारांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे ती 2 माणसं नेमकी कोण आहेत याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं साहित्य दिलं नाही। असं मी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि जवळला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। मला असं वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या समोर माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निवड घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला वेळ कसा नाही हा निर्णय मी घेतला आणि त्यात तर यावर प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी। त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं म्हणजे राहुल गांधींनी काल प्रेस घेतल्यानंतर आज शरद पवार असं म्हणतात की अशा प्रकारची 2 माणसं मला पूर्वी भेटली होती निवडणुकीपूर्वी आणि ते 160 विधानसभा मॅनेज करून देतो म्हणून सांगितलं। खरं म्हणजे हा तर अत्यंत मोठा अपराध आहे। जर त्यांना ती माहिती होती तर त्यावेळेस तिने उघड का नाही केली? आता ते म्हणतात ती माणसं मला माहिती नाहीत, ती माणसं लक्षात नाहीत, माझा लोकांवर विश्वास होता। खरं म्हणजे हे अत्यंत अपराधीपणाचं खोटेपणाचं सगळं आहे, कारण राहुल गांधींनी केलेली प्रेस ही मुळातच अत्यंत चुकीच्या तथ्या आधारे होती आणि त्या खोटं बोलण्याला शरद पवार का जोड देत आहेत हे कळत नाही। जर शरद पवारांना त्यावेळीच ती माहिती होती तर शरद पवारांनी त्यावेळी माहिती समोर आणायला पाहिजे होती। त्यावेळी त्यांनी ते गपचूप का बसले, ती चुप्पी का साधली आणि ते आता का बोलतायत याचं उत्तर दिलं पाहिजे। इतक्या मोठ्या नेत्यांनी असं खोटं बोलणं अपेक्षित नाही।